अभिनेत्री अंकिता लोखंडेची मालिका पवित्र रिश्ता प्रचंड गाजली. या मालिकेत अंकितासोबत प्रिया मराठे, प्रार्थना बेहेरे आणि अन्य कलाकारही होते. आता अंकिताने इंस्टाग्रामवर खूप जुने फोटो शेअर केले असून त्यामध्ये अंकिता, प्रिया, प्रार्थना अशी त्रिकुटाची जोडी दिसतेय. अंकिताने प्रियाच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला. तिने फोटो शेअर करत मोठी पोस्ट लिहिलेली आहे. अंकिताने इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हणलं? प्रिया ही माझी पवित्र रिश्तामधील पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया आमचा छोटासा ग्रुप, आम्ही एकत्र असताना नेहमीच खूप छान वाटायचे. प्रिया, प्रार्थना आणि मी एकमेकांना मराठीत प्रेमाने वेडी म्हणायचो आणि ते नातं खरोखरच खास होतं. माझ्या चांगल्या दिवसात ती माझ्यासोबत होती आणि माझ्या दुःखाच्या दिवसातही ती माझे साथ देत होती. जेव्हा मला तिची गरज होती ती कधीही चुकली नाही. गणपती बाप्पाच्या वेळेस गौरी महाआरतीला उपस्थित राहायची. तिने कधीही चुकवले नाही. आणि यावर्षी मी तुझ्या आत्म्यासाठी प्रार्थना करेल. माझी वेळी तुझी खूप आठवण येत आहे असं तिने लिहिलेलं आहे. अंकिता पुढे लिहिते, प्रिया खूप मजबूत होती. तिने प्रत्येक लढाई इतक्या धैर्याने लढली होती. आज ती नाहीये आमच्यासोबत आणि हे लिहिताना माझं हृदय तुटत आहे. तिला गमावले हे एक आठवण आहे की आपल्याला खरोखर माहिती नाही की एखाद्याच्या हास्यामागे कोणीतरी किती संघर्ष करत आहे. म्हणून दयाळू राहा नेहमी. शेवटचा निरोप अंकिताने खूप भावूक संदेश लिहिलेला आहे. प्रिया माझी वेडी, तू नेहमीच माझ्या हृदयात आहे. माझ्या आठवणीमध्ये राहशील. प्रत्येक हास्य, प्रत्येक अश्रू, प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद. आपण पुन्हा भेटीपर्यंत ओम शांती. अंकिताने प्रियासोबत घालवलेले क्षण, शूटिंगच्या घटना, एकत्र असतानाचे बॉन्डिंग सर्व काही या पोस्ट आणि फोटोच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत. मागील 2-2.5 वर्षापासून प्रिया कॅन्सरने पीडित होती. आधी ठीक झाली पण नंतर तिला कॅन्सर झाला आणि उपचारानंतरही तिची तब्येत बिघडत गेली. 31 ऑगस्ट रोजी तिने जगाचा निरोप घेतला. पवित्र रिश्ता मालिकेत प्रिया मराठे हिच्या पतीची भूमिका साकारणारा अभिनेता अनुराग शर्मा भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्टच्या माध्यमातून आपले दुःख जाहीर केलेले आहे. त्याने लिहिलं, आज जी बातमी मिळाली आहे त्यावर विश्वास करणे कठीण आहे. मन तुटत आहे. मी एक दमदार कलाकार, एक सुंदर व्यक्ती आणि एक खऱ्या मैत्रिणीला गमावलेलं आहे. जिच्यासोबत घडलेलं हजारो क्षण मला आठवत आहेत पण माझे हात कापत आहेत. तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करणे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट होती. तुमचे हसणे, तुमचे प्रेम, तुमचं काही नेहमीच आठवणीत राहील. परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेलं आहे.